केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असाक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे। या परीक्षेला राज्यातील 5.25 लाख लोक उपस्थित राहणार आहेत। दरम्यान ज्या शाळेतून उल्हास ॲपवरून असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे व 17 मार्च 2024 रोजी झालेल्या परीक्षेत नीड इम्प्रूव्हमेंट असणारे असाक्षर अशा सर्वांनी रविवारी होत असलेल्या परीक्षेला बसणे गरजेचे आहे। तसेच नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत, परीक्षा शांततेत आणि सुरळीत पार पाडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। परीक्षेला जाताना शक्य असल्यास असाक्षर व्यक्तीने स्वतःचा ID साईज फोटो नोंदणी फॉर्मवर लावावा। जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे। पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्रक, गुणपत्रक देण्यात येणार आहे। परीक्षेला बसण्यासाठी उल्हास ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे। परीक्षेच्या अनुषंगाने नियोजन, तयारी वेगाने सुरू असल्याचे जिल्हा परिषदेच्या योजना शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांनी सांगितले।